सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल तर ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती गंभीर। बलिंगा पुलावर 10 फूट पाणी आल्याने वाहतूक ठप्प तर पंचगंगा नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी। महिला आशिया कप T20 स्पर्धेची आज फायनल। भारत आणि श्रीलंकेमध्ये रंगणार महासंग्राम। कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची खासदार धनंजय महाडिक यांनी केली पाहणी। पूरग्रस्तांना आवश्यक सोयी सुविधा देण्याच्या खासदार महाडिकांच्या मनपा प्रशासनाला सूचना। अनाथांना आरक्षण देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य। अश्विन अगवणेंच्या वकिलीवर देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। हिंगोलीच्या महालोक अदालतीमध्ये रस्त्यावर झालेल्या वाहन अपघातातील 65 प्रकरणं निकाली। 2,25,00,000 रुपयांची रक्कम इन्शुरन्स कंपन्यांकडून पीडितांना प्रदान। वैद्यकीय विश्वस्त अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात। रोबोट खरेदी प्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने 32 कोटींची मंजुरी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीला 10 राज्यांचे मुख्यमंत्री गैरहजर असल्याची माहिती। विवाहबाह्य लिव्ह इन रिलेशनशिपला संरक्षण दिल्यास चुकीला प्रोत्साहन मिळण्याचं पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जामिनाविरोधात उद्या सुनावणी। सोरेन यांच्यावर जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप। इशारा पातळी ओलांडलेल्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये संत गतीने वाढ। कृष्णेची पाणी पातळी सध्या 40 फूट 2 इंच इतकी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।